नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड यांच्यामार्फत अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे, ज्यासाठी 16,400 ते 40,500 या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे। यासाठी 3 जुलै 2026 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच परीक्षा आणि महाराष्ट्रातच नोकरीची संधी उमेदवारांना या एक्झाम मार्फत दिली जाणार आहे। यासाठी मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड यांच्यामार्फत ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणजेच कनिष्ठ अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 4 जून 2026 ते 3 जुलै 2026 या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आता या पदांसाठी अर्ज केल्यानंतर जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या असेल तर 4 जुलै ते 11 जुलै या काळामध्ये तुम्ही यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात। या व्यतिरिक्त 2026च्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे। मित्रांनो, परमनंट अशी ही पदं या ठिकाणी भरली जात आहे। सर्कल वाईज म्हणजे स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं विभाजन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्रासाठी 16 जागा असणार आहे आणि या जागेंचं देखील कॅटेगरी वाईज विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। तब्बल 100 पदांची ही एक परमनंट भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांना 16,400 ते 40,500 या स्केलनुसार पगार देखील दिला जाणार आहे। मात्र ॲप्लिकेशन करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे 21 सर्कल या ठिकाणी दिलेले आहे, प्रत्येक सर्कल तुम्हाला प्रेफरन्स वाईज या ठिकाणी भरायचं आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा फिलअप करणार आहे त्यावेळेस तुम्हाला सर्कल प्रेफरन्स द्यायचा आहे। ज्या सर्कल प्रेफरन्स तुम्ही दिलेला आहे त्याच सर्कलमधनं तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे। त्याच्या देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जर तुम्ही फक्त 5 ते 6 सर्कल या ठिकाणी दिले तुमचे प्रेफरन्स म्हणून, तर त्या 5 ते 6 सर्कलसाठीच तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे। म्हणूनच हे 21 सर्कलचं प्रेफरन्स देताना तुम्हाला ते व्यवस्थित या ठिकाणी द्यायचे आहे। यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या पदांसाठी भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय 20 ते 30च्या दरम्यान असायला हवं। यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत असणार आहे। या व्यतिरिक्त BSNL चे एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी देखील वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी पाहायला मिळते। मित्रांनो, खाली गेल्यानंतर नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे त्याचे सविस्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे। यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची अशी एक्झाम घेतली जाणार आहे। त्यामध्ये 3 सेक्शन असणार आहे। सेक्शन 1 आणि सेक्शन 2 हा तुमचा इंजिनिअरिंग स्ट्रीम्स रिलेटेड असणार आहे। मात्र सेक्शन 3 जो आहे त्यामध्ये तुम्हाला जनरल ॲबिलिटीशी रिलेटेड प्रश्न विचारले जाणार आहे। बाकी संपूर्ण डिटेल देखील तुम्ही खाली गेल्यावरती 1 बाय 1 बघू शकणार आहे। यामध्ये एक्झामिनेशनची स्कीम कशी असणार आहे, तर 3 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। 480 मार्कचे 120 प्रश्न असणार आहे आणि ज्यासाठी 3 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे, ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। डिटेल्ड म्हणजेच इंडक्टिव्ह सिलेबस देखील याच PDF मध्ये खाली दिलेला आहे। यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1 मार्क तुमचा कापला देखील जाणार आहे। मित्रांनो, जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे। मात्र जॉईन करतेवेळी 5 वर्षाचा बॉन्ड देणं आवश्यक असणार आहे। जर 5 वर्षाच्या आत तुम्हाला सोडायचं असेल तर 6 लाख रुपये तुम्हाला भरावी लागणार आहे। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हे कन्सिडर करूनच तुम्ही जॉईनिंग जी आहे ती करायची आहे। जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे काही वीक्स तुम्ही बघू शकता, साधारणपणे 20 वीक तुमचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि त्यानंतरच तुमचं ॲक्च्युअल काम जे आहे ते चालू केलं जाणार आहे। आता सिनियरिटी कशी ठरणार आहे, तर 60% वेटेज हे तुम्हाला मिळालेल्या ऑनलाईन एक्झामला आणि 40% वेटेज तुमची जी ट्रेनिंग घेतली जाणार आहे त्या ट्रेनिंगच्या वेळी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचं या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे आणि त्यानुसारच तुमची सिनियरिटी लिस्ट या ठिकाणी बनली जाणार आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये अनरिझर्व म्हणजेच ओपन, OBC, EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 2,000 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1,000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड
UPI नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. फॉर्म भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याची देखील सविस्तर सूचना या PDF तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत बघू शकता. टेलिकॉम या स्ट्रीमसाठी तुमची दिलेल्या कोणत्याही एका विषयातनं बॅचलर इंजिनिअरिंग म्हणजेच पदवी जी आहे ती इंजिनिअरिंगमधनं पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. किंवा ज्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्समधनं MSc केलेलं आहे, कम्प्युटर सायन्समधनं MSc केलेलं आहे, अशाही उमेदवारांना या पदासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे. बाकी मित्रांनो सविस्तर सूचना या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सविस्तर डिटेल्ड सिलेबस देखील याच PDF तुमच्या माहितीसाठी मी दिलेला आहे. आता यामध्ये महाराष्ट्रातून जर तुम्ही असाल तर महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुम्ही मुंबई हे एक्झाम सेंटर फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.